विमानसेवा सुरू झालेली आहे. आपण याचा सक्षमपणे पाठपुरावा केला, काय सांगाल? कोल्हापूरकरांची अनेक वर्षाची जी इच्छा होती की कोल्हापूर मुंबईशी जोडलं जावं. एक विमानसेवा सध्या सुरू आहे स्टार एअरलाईन्सची, परंतु तो दिवसातून एक वेळ होती. आता इंडिगो एअरलाइन्सनी वाशीत नवीन झालेलं जे मुंबईचं नवीन एअरपोर्ट आहे, या ठिकाणी सकाळ संध्याकाळ म्हणजे सकाळी 8 वाजता मुंबईहून येणार, 9 वाजता 9:30ला इकडून जाणार, परत संध्याकाळी 8:30ला येणार आणि परत जाणार, अशा दुहेरी विमानसेवा सुरू होत असल्यामुळं कोल्हापूरच्या पर्यटनाला, कोल्हापूरच्या उद्योगाला, व्यवसायाला, सहकार क्षेत्राला सगळ्यालाच खूप मोठी बळकटी येणार आहे. महालक्ष्मी मंदिरासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात, त्यांना सुद्धा खूप सोयीस्कर आहे. म्हणजे सकाळी येऊन दर्शन घेऊन परत संध्याकाळी लोक जाऊ शकतील आणि ओव्हरऑल कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी या विमानसेवेमुळे खूप फायदा होणार आहे. मी गेल्या अनेक वर्ष त्याचा पाठपुरावा करत होतो, परंतु मुंबई सांताक्रूजला एकच रनवे असल्यामुळं ते शक्य होत नव्हतं. वाशीला नवीन विमानतळ झाल्यामुळे आता हे शक्य होतंय आणि इंडिगो जी एअरलाइन्स आहे अतिशय वेळेवर ही एअरलाईन जाते आणि कमी दरामध्ये, म्हणजे 7,300 रुपये दर आता काढलेला आहे. तो मला वाटतं अफोर्डेबल आहे आणि त्याचा फायदा कोल्हापूरकरसाठी होईल. 7,300 म्हणजे सामान्य नागरिकांना 3 ते 4,000चं तिकीट 7,000 7,000 झाला. हे पहा, जर उडान योजनेमध्ये ती विमानसेवा असेल तर दर 3 ते 4,000 रुपये असू शकतो. आता ही कमर्शियल विमानसेवा सुरू होणार आहे. उडान योजनेमध्ये काय होते, RCS रिजनल कनेक्टिव्हिटीमध्ये केंद्र सरकार 50% पैसे देत असतं आणि म्हणून तो रेट कमी असतो, परंतु ही कमर्शियल एअरलाइन्स असल्यामुळं याला RCSचा बेनिफिट मिळणार नाही.